आज आपण एकदम मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत। याच्या आधी तुम्ही कधीच अशी साधी सोपी सरळ रेसिपी पाहिलेली नसणार, कधी ऐकलेली नसणार आहे। तर पहा, आपण कैरीपासून वेगवेगळे पदार्थ बनवत आहे आणि उन्हाळा पण आहे आणि मार्केटमध्ये भरपूर साऱ्या कैऱ्या आलेल्या आहे। या आधी पण आपण कैरीचं पन्ह बघितलं आहे, कैरीची लोणची बघितलेली आहे, कैरीची कढी बघितलेली आहे, कैरीचं लोणचं बघितलेलं आहे, भरपूर सारे प्रकार बघितलेले आहे, कैरीचा अगदी पापड बघितलेला आहे। तर आज आपण हा नवीन प्रकार बघणार आहोत, कैरीची सुपारी, जी अगदी मुखवासासाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो आणि ही एकदा करा आणि वर्षभर तुम्ही ही स्टोअर देखील करू शकता। इतकी छान आंबट गोड तिखट चवीची ही कैरीची सुपारी जी आहे ही तयार होणार आहे। इतर सुपारी खाण्यापेक्षा आपण जर ही अशी सुपारी करून खाल्ली तर खूप छान लागते ही सुपारी। तर एकदा नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघून ट्राय करा, खूप छान आणि खूप मस्त होते आणि ही रेसिपी अगदी पटकन होते, जास्त वेळ पण लागत नाही। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी कलमी कैरी घेतलेली आहे, ज्याला तुम्ही तोतापुरी कैरी देखील म्हणू शकता। बघा, आता एकाच कैरीचं मी करणार आहे। छान मोठी कैरी आहे इथे। आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यामधलं जे देठ आहे ते काढून घ्यायचं आहे आणि यावरचे जे सालं आहे ते पिलरने आपल्याला असे पील करून काढून घ्यायचे आहे। पूर्ण कैरीवरचे जे मी सालं आहे ते काढून घेणार आहे। पूर्ण हे सालं जे आहे ते पिलरने व्यवस्थित काढून घ्यायचे आहे। खूप छान लागते ही कैरीची सुपारी, एकदा नक्की तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि आता हे आपल्याला कैरीचे असे काप करून घ्यायचे आहे। आता या कैरीमध्ये कोय आलेली आहे, तर मी ती कोय देखील काढून टाकणार आहे आणि खूप बारीक बारीक आपल्याला काप करायचे नाही, थोडेसे अगदी मीडियम आकाराचेच आपल्याला इथे काप करून घ्यायचे आहे। तर मग मी आता हे सगळे असे काप करून घेणार आहे। कैरीपासून तर भरपूर सारे पदार्थ बनतात। याआधी मी कैरीचा पापड देखील व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, त्याला पण अगदी छान रिस्पॉन्स मिळालेला आहे, कारण तो कैरीचा पापड जो आहे तो खूप छान अगदी मस्त होतो। म्हणजे अगदी मुलांना आपण चॉकलेट देतो त्याऐवजी जर आपण ते दिलं ना, अगदी जेली चॉकलेट सारखंच आपला तो कैरीचा पापड तयार होतो। तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मग माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर पहा, ह्या कैरीचे मी आता असे मीडियम साईजचे मी हे तुकडे करून घेणार आहे, काप करून घेणार आहे। ही जी कैरी आहे ना, ही जास्त आंबट पण नाहीये आणि जास्त गोड पण नाहीये, त्यामुळेच मी ही कैरी घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कैरी घेऊ शकता। बघा, आता अशा प्रकारे मी हे सगळे काप तयार करून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे। कैरी कशी नाही सगळ्यांनाच आवडते, अगदी चटपटीत। कोणत्याही प्रकारे तुम्ही जर याचा वापर केला ना, पदार्थ बनवले ना, तर सगळ्यांना आवडतातच। तर बघा, अशा प्रकारे ही सगळी कैरी जी आहे ही कट करून झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे देखील मसाले चटपटीत करण्यासाठी घालू शकता। तर इथे मी 1 चमचा काळं मीठ घालून घेतलेला आहे, 1 चमचा इथे मी भाजलेले जिरेपूड घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा इथे मी मिरपूड घालून घेतली आहे। मिरपूडने काय होतं की मस्त आपल्या ह्या सुपारीला असा तिखटपणा येतो, त्यामुळे मी इथे अर्धा चमचा मिरपूड घालून घेतलेली आहे। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे चिमूटभर मी हिंग देखील घालून घेतलेला आहे। बघा, यामध्ये मी थोडंसं चाट मसाला देखील घालून घेतलेला आहे। आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सगळं छान अगदी मिक्स झाल्यानंतर मी यामध्ये आपलं साधं मीठ देखील घालून घेतलेलं आहे, आपल्या नेहमीच्या वापराचं। आता हे सगळं व्यवस्थित छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे। हे असं पण खूप छान लागतं बरं का, खायला मस्त लागतं। आता मी इथे एक प्लेट घेणार आहे आणि त्या प्लेटमध्ये हे सगळं टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित असं छान अगदी पातळ लेअरमध्ये आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि मस्त अगदी कडकडीत उन्हामध्ये आपल्याला 2 ते 3 दिवस
वाळवून घ्यायचं आहे। तर पहा 2 दिवसानंतर आपण भेटूया। बघा 2 दिवसानंतर अगदी मस्त कडकडीत उन्हामध्ये एकदम मस्त अगदी खडखडीत छान वाळलेले आहे। तुम्ही पाहू शकता कलर पण अगदी सुपारी सारखाच आलेला आहे, कारण आपण यामध्ये काही मसाले घातलेले आहेत त्यामुळे। तर एकदा नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर मला नक्की सांगा। आणि अशाच रेसिपी पुढे पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला चॅनलमध्ये पाहायला मिळतील। बघा आता एकदम छान मस्त खडखडीत वाळल्यानंतर मात्र आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे। एकदा करा आणि वर्षभर खा, वर्षभर याचा आस्वाद घ्या। धन्यवाद।